नमो बुद्धाय, जय भीम। मी सतीश कुमार साळुंके। बंधनो, सध्या या मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगामध्ये वर्षावास हा कार्यक्रम जोरदार चालू आहे। प्रत्येक विहारामध्ये, प्रत्येक बौद्ध वस्तीमध्ये आणि प्रत्येक बौद्ध देशामध्ये हा बौद्धांचा एकमेव वर्षावासाचा जो कार्यक्रम आहे की भगवान गौतम बुद्धांचे जे विचार आहेत, भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचे जे नियम आहेत आणि भगवान गौतम बुद्धांना अपेक्षित असलेली समता, बंधुत्वता, मानवता ह्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रवचने आहेत, संमेलनं आहेत, गाण्याचे प्रोग्राम आहेत आणि ह्या दृष्टीने अख्ख्या जगामध्ये हे प्रत्येक बौद्ध अनुयायी याला बांधील आहे। आता आश्विन पौर्णिमा या पुढच्या महिन्यात, भाद्रपद झाल्यानंतर आश्विन पौर्णिमा हा या वर्षावासाचा जो दिवस आहे त्याची सांगता आहे की आपल्याला माहिती आहे की आश्विन पौर्णिमा झाली की ती साजरी विहारामध्ये, वस्तीमध्ये केली की वर्षावासाचे कार्यक्रम जवळजवळ बंद होतात किंवा थांबवले जातात आणि हे बुद्धांपासून पारंपरिक चालत आलेलं आहे। आपणही त्याला बांधील आहोत। परंतु ज्या ज्या विहारांमध्ये, ज्या ज्या वस्त्यामध्ये या अलीकडच्या 2-4-5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये अगदी जोरदार वर्षावासाचा कार्यक्रम होतो आहे। अनेक चांगले चांगले धम्मावरती धम्मदेशना देणारे प्रवचक आहेत, बौद्धाचार्य आहेत, काही प्रोफेसर आहेत किंवा आमच्यासारखे सर्वसामान्य जे प्रवचन देणारे लोक आहेत किंवा चळवळीतले लोक आहेत, यांना पाचारण करून जास्तीत जास्त धम्मासंदर्भातलं धम्मज्ञान हे आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या वस्तीतल्या लोकांना, विहारातच्या लोकांना कळावं ह्या प्रयत्न प्रत्येक ठिकाणचा कार्यकर्ता करतो आहे। त्यांचं स्वागत। त्यांना आणखी चांगली शक्ती भगवान गौतम बुद्ध देव, आणखी चांगली चालना मिळो, लोकांनी त्यांना सहभाग द्यावा हे आम्ही अनेक वेळा आवाहन केलेलं आहे। परंतु बंधूंनो, हा वर्षावास जोरात चालू असताना थोडंसं तुम्ही आम्ही अजूनही थोडंसं याच्यामध्ये जे कमीपणा ठेवतो आहोत ते जे जाणवतं आहे की आपण या धम्माचे जे चालक आहेत, धम्म प्रचारक आहेत की जे खरंच आपली बायको, मुलं, संसार सर्व त्याग करून सावकाचे वस्त्र परिधान करून जे भिक्षू मंडळी आहेत त्या भिक्खूंना आपण ज्या प्रमाणात ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता तो होत नाही आहे। या आपल्या महाराष्ट्रामधील सर्व बौद्ध तरुणांनी जास्तीत जास्त त्या भिक्षू संघाला किंवा भिक्षूंना ह्या कार्यक्रमात आणून धम्मदेशनेचे कार्यक्रम करावे। त्यामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी साध्य करता येईल की वर्षावासाचा कालावधी हा भिक्षूंची सेवा किंवा भिक्षूंना अन्नदान करणे, भिक्षूंनी आपल्याला धम्मदान करावा आणि सर्वसामान्य लोकांनी त्यांना अन्नदान करावं किंवा वस्त्रदान करावं किंवा विहारदान करावं, हे जरा होत नाही आहे। तिकडे लक्ष या तरुणाने, तरुण मित्रमंडळी जे कमिटीमध्ये असतात, वर्षावासाच्या विहार कमिटीमधले असतात, त्याने लक्ष केंद्रित केलं तर जो भिक्षूंचा जो प्रमाण आहे तो वाढेल किंवा भिक्षूंनाही वाटेल की आणखी सक्षमपणाने हा बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करावा अशी त्यांची मानसिकता वाढेल। कारण शेवटी बुद्धाने सांगितलं की प्रत्येक आपलं काम, प्रत्येक आपापलं काम करत असतो,
परंतु त्याला आपण सहकार्याने केलं त्याची ऊर्जा वाढते किंवा त्याला आणखी प्रोत्साहन होतो. तर ह्या गोष्टी आपण कराव्या. आणि अश्विनी पौर्णिमेला अजून उशीर आहे. अजून काही विहारामध्ये प्रवचने चालतात, परंतु भिक्खूंना हाणले जात नाही. तर ते हाणावे आणि एक धम्माचं खऱ्या अर्थाने अंग जे आहे ते सिद्ध व्हायला आम्ही पात्र ठरू. तर मला वाटतं की आमची सूचना आहे. ही सूचना काय आम्ही स्वतःहून करत नाही, ही धम्माची एक प्रथा आहे. त्या प्रथेची आठवण करून देण्याचं काम आमचं काम आहे. फक्त समाजाला आठवण करून देणे, समाजासमोर ठेवणे. समाजाने ते खरंच योग्य असेल, खरंच ग्राह्य असेल तर ते स्वीकारावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि ती सगळी करतील आणि भिक्षूंना आणखी प्रोत्साहन मिळेल. भिक्षू आणखी धम्माचा अभ्यास करतील, आणखी जास्त परीने लोकांमध्ये येतील. आणि भिक्षू ज्या विहारात आल्यानंतर त्या विहाराची शान वाढते, प्रवचनाची शान वाढते. आणि नवीन ऐकणारी जी होणारी पिढी आहे त्यांनाही त्या भिक्षूचा टोटली जो पेहराव आहे हा नकळत त्याच्यावरती तो प्रभाव पडतो. आणि जास्तीत जास्त तो होणारा बालक आपला भविष्यातला जास्तीत जास्त धम्माकडे आणि त्या धम्मदेशनेकडे केंद्रित होतो असा आमचा समज आहे. त्यामुळे ही आमची सूचना ग्राह्य धरावी आणि जास्तीत जास्त कृतीत समाजाने आणावी हीच सदिच्छा. नमो बुद्धाय. जय भीम.